दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 ची मतदान प्रक्रिया आज पार पडली. मात्र यावेळी काही मतदान केंद्रांवर काहीसा गोंधळ पाहायला मिळाला. पंचवटी नाशिकमधील प्रभाग क्रमांक 5 बूथ क्रमांक 8 रोहिणी नगर येथे बोगस मतदार आढळला असून मनसे पदाधिकारी यांनी जाब विचारला असता तेथील निवडणूक अधिकाऱ्यांनी उडवाउडवीचे उत्तर दिल्याचं दिसून आलं. तसेच त्यांच्याकडून मतदानही करून घेतलं. निवडणूक अधिकाऱ्यांना जाब विचारला असता आमच्या ओळखीचे असल्याने मतदान करून दिले असल्याचं सांगितलं. प्रभाग 5D मधील मनसेचे उमेदवार यांनी याविषयी अधिक माहिती दिली आहे. नमस्कार, मी नवनाथ जाधव, प्रभाग क्रमांक 5D मधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अधिकृत उमेदवार. आज मी रोहिणीनगर येथे गेलो असता मला दुबार मतदार आढळला. आम्ही त्यावर हरकत घेतली व अधिकाऱ्यांशी बोललो, परंतु आम्हाला कुठलाही रिस्पॉन्स न मिळता आम्हाला हे बघा अशी चिठ्ठीवर मतदान जर होत असेल तर त्याच्यामध्ये वडिलांचं नाव नाही, फक्त नाव आणि आडनाव. आणि दुसरी गोष्ट, ओळखीवर जर मतदान होत असेल तर आज उद्या कोणी येईल ओळखीचा मतदान करून जाईल. ओळखीचा आला मतदान केलं, ओळखीचा आला मतदान केलं. आणि मग ह्यासाठी जर आम्ही गोरगरीब निवडणूक लढवत असेल तर आम्ही निवडणूक लढवावी कशी? जर असं होत असेल तर हे निवडणूक आयोग करतं काय? हे निवडणूक आयोग जर मतदार हे करत नसेल, लक्ष घालत नसेल तर आमच्या सारख्याने ही निवडणूक लढवावी की नाही लढवावी याचं उत्तर हवं आहे आम्हाला. दरम्यान मतदान प्रक्रियेवेळी निवडणूक आयोगाने अशी उडवाउडवीची उत्तरे दिल्यास आम्ही विचारपूस कोणाकडे करायची असा सवाल नागरिक करत होते. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक.